Rangoli preparations for Ganesh Immersion is a beautiful ritual symbolizing farewell to Lord Ganesha. Now let's take a look at Rangoli preparations over here. आम्ही राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक आहे। राष्ट्रीय कला अकादमी गेले 26 वर्ष पायगडीची रांगोळी काढते गणपती विसर्जनाच्या दिवशी। तर 11 चौक असतात, 11 चौकामध्ये 30 फुटाच्या रांगोळ्या असतात आणि एक डेक्कनचा चौक असतो, तिथं 100 फुटाची रांगोळी असते। कमीत कमी याला एक 2 महिने सराव आम्ही केलेला असतो। याच्यामध्ये 350 ते 400 विद्यार्थी असतात की जे सराव करून मग त्याचे म्हणजे आम्ही काढतो ते। आणि याच्यामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळा विषय घेतला जातो की जो गणपती बाप्पाच्या किंवा याच्या पायदळी जाईन की चांगला संदेश द्यायचा प्रयत्न आम्ही करत असतो। यावेळेस व्यसनांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई हा विषय घेतलेला आहे की सध्या पुण्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की जी तरुण मुलं आहेत ती व्यसनाच्या खूप अधीन झालेली आहेत। ॲक्सिडेंट करतात आहेत, दारू पितात आहेत, गांजा ओढतात आहेत, सिगरेट ओढतात आहेत आणि व्यसनाच्या खूप आहारी गेलेली आहेत। तर त्या विषयाला अनुसरून आम्ही विषय घेतलेला आहे की आणि त्यानुसार आम्ही रांगोळी काढलेली आहे। ड्रग्सचं पण प्रमाण खूप वाढलं आहे तरुणाईमध्ये, त्यामुळे हा विषय जास्त का घेतला आहे की ना की ह्या गणपती बाप्पाच्या पायी तरी तुडवला गेला ना की म्हणजे ना त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल की ॲटलिस्ट ते सुधारतील की नाही करायला पाहिजे तशा गोष्टी। असं याच्यातून एका जणांनी जरी शांतपणे विचार केला की व्यसन सोडायचा तर आमची कार्य फळायला लागला असं आम्ही समजतो। कमीत कमी आम्ही 300 ते 400 लोक आहोत काढायला आणि आम्हाला प्रत्येकी 1.5 तासपर्यंत होते ही रांगोळी। आणि आम्ही दरवेळेस वेगवेगळा विषय हा हाताळत असतो की जो आपला वाईट आहे आणि जो आपल्या पायाखाली जाऊन तो नष्ट होऊ शकतो।